बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली आणि यावेळेला सुनेत्रा पवारांनीही अजितदादांच्या विमान अपघातावरून मनामध्ये शंका असल्याचं म्हटलंय आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही म्हणत योग्य कार्यवाहीचं आश्वासन दिलंय। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सांगता सभा पार पडली। या सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या विमान अपघातावरून मनात शंका असल्याचं म्हटलं आणि या शंकांचं निरसन करून कुणाची चूक असल्यास कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे। यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली। त्यांनी सुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। गुरुवारी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। त्याआधी मुख्यमंत्र्यांची सभा झाली। बारामतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। दादांना जी कामं करायची होती ती सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पूर्ण केली जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला। देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रमुख असले तरी आदरणीय दादांचे जिवलग मित्र म्हणूनही बारामतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे। बारामतीमधील आदरणीय दादांच्या विविध महत्त्वाकांक्षी मंजूर प्रगतीपथावरील व नव्या विकासाच्या प्रकल्पांना आदरणीय मुख्यमंत्री महोदय निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे। कॅन्सर हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्यांच्यामुळे तयार झालेलं मेडिकल कॉलेज असेल, जिल्हा क्रीडा संकुल असेल, बारामती रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, इतके कामं दादांना करायचे होते। पण मला विश्वास आहे आता त्याच तडफेनं आणि त्याच गुणग्राहकतेनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात यातलं एक एक काम पूर्ण होईल आणि निश्चितपणे ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळी स्वर्गातून दादा देखील या कामांना आशीर्वाद देतील। सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नाही। 22 अपक्ष उमेदवार नशीब आजमावतायत। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा मोठा विजय ही औपचारिकता आहे। महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्रीच नाही तर सक्षम नेतृत्व मिळाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांचं कौतुक केलंय। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे आणि वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे हे या ठिकाणी सांगताना मला या ठिकाणी यत्किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही। बारामतीच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंनीही हजेरी लावली। पवारांच्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय। सुनेत्रा पवारांनीही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे आभार मानले। की महाविकास आघाडीतला प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना ह्या इलेक्शनमध्ये ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहायला शब्द द्यायला मिळाला। आदरणीय पवार साहेब व सौ सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते। ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उत्स्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते। 28 जानेवारीला मुंबईहून बारामतीला येत असताना विमानतळावरच अपघात झाला। त्या दिवसाची आठवणही सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणात सांगितली।
मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते. 8:40-45ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला. अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो. म्हटलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा आहे, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. दादांच्या विमान अपघातावरून अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुन्हाही दाखल झालेला नाही. अपघातावरून सुनेत्रा पवारांनीही जाहीरपणे शंका उपस्थित केली आहे आणि त्यावर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. दीपक कापरेसह रणजित जाधव, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.